मोठी आहे, पण त्याचा अभ्यास करून त्याच्यापैकी आत्ता 16 तारखेला जे कॅबिनेट आहे त्यामध्ये सर्व प्रस्ताव तर आत्ताच्या आत्ता घेता येणार नाही. त्याच्यातले काही निवडक प्रस्ताव, जसं निजामकालीन, जर संभाजीनगरमध्ये निजामकालीन 16 पोलीस स्टेशन आहे, त्यापैकी 6 नवीन जागे, 10 जुनेच आहे. मग आता निजामकालीन 10 नवीन करता येईल का ती निजामकालीन नष्ट करून? तर मग तो प्रस्ताव कदाचित विचारात येईल. अशा काही प्रस्तावावर त्याची आज स्वतंत्र बैठक नाही, वेळेअभावी आतापर्यंत आता 1 मे 1960 पासून किती घोषणा झाल्या हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. हा काही एवढे नाही, मला वाटतं मग 7 वर्षापूर्वी जी घोषणा झाली त्याचा विचार झाला नाही, पण तुम्ही सुचवलं तर ती माहिती घेता येईल. पण तुमच्याकडे काही माहिती असेल तर तुम्हालाही देता येईल, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. मला असं वाटतं की या संदर्भात अनेक कार्यक्रम झाले, कदाचित आपल्याला माहीत नसतील. काही कार्यक्रमाच्या तर उद्घाटनाला मी गेलो आहे, नांदेडमध्ये कार्यक्रम झाला आणि आता त्यांनी कार्यक्रमाची माहितीही दिली. त्यामुळे घाईघाईनी कार्यक्रम केला जातो आहे अशातला तर काही भाग नाही. असा आहे, निधी आता नाही, 100 कोटीला मान्यता स्थायी स्वरूपामध्ये संभाजीनगरमध्ये याचं स्मारक व्हावं. ते स्मारक हे फक्त दगडा भिंतीचं असता कामा नये, ते ज्ञानवर्धक असावं. या दृष्टीने त्याला 100 कोटी दिले. त्यापेक्षा जास्त निधी लागायचा असेल तर तोही देण्याचं कबूल झालं. पण जेव्हा एखादा आपण स्मारक करतो तेव्हा ते घाईघाईने होऊ नये. त्याची जागा निश्चित केली. 4.5 एकर जागा आता निश्चित झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ती जागा तिथं त्यामध्ये निश्चित करण्यात आली आहे. त्याचं डिझाईन करताना ते या देशातलं उत्तम व्हावं हा त्या मागचा भाव आहे. निधीची कमतरताच नाही. 6 लक्ष 8 लक्ष कोटीचं महाराष्ट्राचं बजेट आहे. त्यामुळे निधी हा विषय नाही आहे. उत्साहामध्ये साजरा व्हावा हा महत्वाचा भाग आहे. निधीमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाचा कार्यक्रम हा बांधून ठेवायचा हे काही उचित होणार नाही. आवश्यक तो निधी उपलब्ध केला जाईल. आपण निमंत्रण दिलं आहे. 17 तारखेला ते हैदराबादला जाण्याची शक्यता असल्याने आपण 16 तारखेचं, कारण एकाच दिवशी मग 2-3 ठिकाणी करते. हा स्वीकार का? आता आपण निमंत्रण दिलं आहे, त्यांच्याशी व्यक्तिगत मी स्वतः फोनवर बोललो आहे आणि त्याचं साधारणतः जी पद्धत असते एवढ्या लवकर ते निमंत्रणाचं उत्तर येत नाही, पण येईल, काही अडचण नाही. त्याची चर्चा झाली आहे, फक्त त्या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये या क्षणी आत्ता त्या प्रस्तावाबद्दल केंद्र किंवा राज्य किंवा संबंधित विभाग या विभागामध्ये सद्यस्थितीत त्याची काय पोझिशन आहे हे तर इथं कोणाला माहीत नव्हतं ना. समजा आता इथून शिर्डीपर्यंतचा एक रस्ता करायचा असेल, शेवटी 16 तारखेच्या घोषणा हा आमचा आग्रह आहे की त्याच घोषणा करा ज्या घोषणा एका विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करता येईल. आणि म्हणून त्याच्यातले जेवढे निवडक प्रस्ताव आहे ज्याला मॉनिटर करता येईल, आवश्यक असेल तर 3-4 रिटायर्ड IAS ऑफिसर बसवून आपण ते विशिष्ट मर्यादेतच केले पाहिजे. हे सर्वसामान्य वातावरणामधल्या घोषणा नव्हे. या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या घोषणा असल्याने या प्रत्येक प्रस्तावामध्ये कुठंही अडचणीचं विष कागवता कामा नये. हे अमृत महोत्सवाच्या घोषणा या अमृतच असाव्यात या दृष्टीने अभ्यास करून त्याचा निर्णय करायचा. अनेक निर्णय आले आहेत, अनेक प्रस्ताव आले आहेत. यावर आता पहिली आमची चर्चा होईल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत, आणि मग मराठवाड्याचा एक कालबद्ध कार्यक्रम. अन्यथा मग या अगोदर आपण 1 मे 1960 पासून पाहतोय की मग तो कालबद्ध होत नाही, तो फक्त घोषणाबद्ध होतो. तर तो घोषणाबद्ध होता कामा नये, तो कालबद्ध व्हावा एवढी अपेक्षा. घोषणा केली कोकणातलं जे समुद्रात पाणी जातं ते मराठवाड्याला वळवण्यासाठी ही फक्त
नाही, घोषणा नाही. शेवटी जेव्हा एखादा, जसं आम्ही मराठवाडा वॉटर ग्रीड होतं, मला आठवतं की बबनराव गोनीकर आणि मी, तेव्हा माझा संबंध डायरेक्ट नव्हता. माझा मराठवाड्याशी एवढा संबंध चांगला आहे हे तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही. तेवढ्या प्रेमापोटी, कारण मराठवाडा म्हणजे माझी सासूरवाडी आहे. सासूरवाडीची सेवा आपल्या हातून घडावी म्हणून मी स्वतः, तेव्हा माझा संबंध नसताना मी मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी गेलो. हा दुष्काळात आहे म्हणून त्याचं परिवर्तन व्हावं म्हणून तर जीव तुटतो ना. आणि मी स्वतः गेलो, आम्ही मराठवाडा ग्रीड तयार केली, तेलंगणामधल्या ग्रीडचा अभ्यास केला. पण नंतर तुम्हाला माहित आहे की 2 वर्ष 8 महिने हा जो काही आमचा दीर्घकालीन, त्याच्यामध्ये ती मराठवाडा वॉटर ग्रीड रद्द झाली. आता पुन्हा एकदा काही गोष्टीवर निर्णय होतो. हे माहितीच नाही मग कोणती गाडी कधी झालं आज. अरे मी तर सर्वात पहिले घर माझं ते तिकडे आहे, पण माझी गाडी नसेल, माझी गाडी इथं आली आहे. असं आहे, हे असू शकतं. त्याची माहिती असा समज आहे की ते म्हणतात. तुम्हाला काय वाटतं? अरे तुम्ही मतदार आहे ना, ते तर तसंच म्हणणार आहे. अहो नाही, मी यासाठी बोलतोय की शेवटी भारत मातेचा मृत्यू झाला हे तुम्ही ऐकू शकत असाल, मी नाही ऐकू शकत. तुम्ही अमेरिकेत जाऊन भारताची निंदा कराल हे तुम्ही सहन कराल पत्रकार म्हणून, मी नाही सहन करू शकत. आमचं राजकारण हे काही सत्तेसाठी खुर्चीसाठी नाही आहे. आणि म्हणून 15-15 वर्ष विरोधात राहिल्यावरही आम्ही कधी मोह नाही केला. म्हणून शीड घेण्याचं कारण सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही भारत मातेचा मृत्यू झाला म्हणता. काही आहे की नाही भारत मातेचा मृत्यू झाला? काय तुम्ही भारताला समजून घेतलं मग? आणि तुम्ही देशाचं नेतृत्व करायला निघालात. अशा माणसाला प्रधानमंत्री बनवण्यापासून जीव गेला तरी बेहतर, पण ताकद प्रत्येकाने गावली पाहिजे. मला असं वाटतं की तुम्ही त्याला ट्विस्ट करू नका. तुम्ही ट्विस्ट करू नका, किंवा तुम्ही हा प्रयत्न करत असाल तर मी बॅचलर ऑफ जर्नलिझमचा विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, ठीक आहे ना. मी पास केली आहे डिग्री फर्स्ट क्लासमध्ये. तुम्ही ट्विस्ट करू नका. आवडायचा प्रश्न असा आहे की व्यक्तिगत राजकारण आवडत नाही. कोणताही पक्ष हा त्याच्या विचारावर आधारित आवडला पाहिजे. व्यक्तीवर आधारित पक्ष आवडतो का? हेच तर राजकारणामधलं फरक आहे 2 पक्षात. आम्हाला व्यक्तीवर आधारित राजकारण नाही. विश्वगौरव नरेंद्र मोदीजींना जेव्हा पाठिंबा दिला जातो तो व्यक्ती आणि तो पक्ष आम्हाला निश्चित आवडणार आहे. तुम्ही विचारलं की व्यक्ती आवडतात का? व्यक्ती आवडण्याचा प्रश्न नाही. नाही, ध्येय धोरण नाही, साधं गणित आहे. एकनाथ शिंदेनी पाठिंबा दिला किंवा अजितदादांनी पाठिंबा दिला, तो पाठिंबा देताना जर तुम्ही त्यांची भाषणं ऐकली तर नरेंद्र मोदीजींसाठी आम्ही इथे येतोय. अजितदादांनी सुद्धा हेच सांगितलं. जर पत्रकार परिषद व्हिडिओ आहे आत्ताही, पत्रकार परिषदमध्ये ते सांगितलं की या देशाचं नेतृत्व राहुल गांधीजी करू शकत नाही, त्यासाठी मला ते योग्य वाटत नाही. आता हे ऐकलं की नाही ऐकलं? आता उदाहरण आहे, जसं रेशीम संचालनालयाच्या माध्यमातून जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रेशीम होतं, किंवा उस्मानाबाद आहे म्हणजे धाराशिव. आता इथं मोठ्या पद्धतीने धाराशिवच्या शेळीचं केंद्र असेल, लातूर असेल, तिच्या गायीच्या संदर्भातलं वैशिष्ट्यपूर्ण अशा अनेक प्रस्ताव आहे. आता मी विस्तृत खूप वेळ लागेल. इंडियाच्या बैठकीत पहिली गोष्ट जर तुम्ही अनुभवली असेल तर शिवसेना आणि काँग्रेसचा शरद पवार साहेबांवर विश्वासच नाही आहे. आणि शरद पवार साहेबांनी सुद्धा कालच्या पत्रकार परिषदेमध्ये अतिशय सूचक वाक्य वापरलं. एकदा इकडे बघितलं, एकदा इकडे बघितलं. 2 बाजूला 2 नेते, एक शिवसेनेचे होते आणि दुसरी काँग्रेसचे होते. आणि ते असं म्हणाले की पंतप्रधान महोदय जेव्हा आरोप करतात काँग्रेसवर किंवा राष्ट्रवादीवर तर यांची चौकशी पंतप्रधान महोदयांनी केली पाहिजे. याचा अर्थ त्यांच्या एका बाजूला एक नेते होते, ते चौकशी करण्याचं जे सुतवास ते करताय. आणि या इंडियाच्या बैठकीत तुम्ही बघितलं असेल, एनडीए जर या इंडियामधून मायनस केला तर फक्त आय आणि आय राहतात, बाकी काही शिल्लक राहत नाही. मी आणि मी.
आणि यांचे शब्दाची रचना काय होती म्हणजे लालू प्रसाद यादव निघाले आहे मोदीजीच्या नरडीवर बसायला. ते मोदीजीच्या नरडीवर बसतील की नाही मला माहित नाही, पण यांना मात्र जनता लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकीत तिरडीवर नेल्याशिवाय राहणार नाही. यांची शब्द रचना, यांचे निम्न शब्द, यांनी एकही कार्यक्रम आखला नाही. यांना विचारलं की तुमचा उमेदवार कोण, तर पंतप्रधानाचा उमेदवार नाही म्हणाले. एक बोर्ड लावताय नितीश कुमार की पंतप्रधान होतील, केजरीवालचे बोर्ड लागले हे पंतप्रधान होतील, अखिलेश यादवचे बोर्ड लागले हे पंतप्रधान होतील. आता एवढे देशाच्या गाडीवर विकासाच्या ड्रायव्हर बसवले स्टेअरिंगवर, ते या गाडीचा चकनाचूर झाल्याशिवाय राहणार नाही. या लोकांना हे सर्व समजत आहे, हे सर्व सत्तेसाठी एकत्र आले आहे. ह्योच खुर्ची पाहिजे हा या मागचा भाव आहे. हे सत्तांध आहे, हे स्वार्थी आहे. जे लोक भारत मातेचा मृत्यू झाला असं म्हणतात त्यांना भारत माताही समजली नाही आणि भारत मातेचे राष्ट्रभक्त वीर पराक्रमी पुत्र समजले नाही. अरे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा महाराणा प्रतापाचा देश आहे आणि तुम्ही असं सांगता की भारत मातेचा मृत्यू झाला. जाऊन अमेरिकेमध्ये भारत देशाविषयी निम्न शब्द वापरता, निंदा करता. माफी तुम्ही मागितली नाही, पण या देशातली जनता तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही इंडिया शब्द कोणी दिला? इंडिया शब्द इंग्रजांनी दिला आणि तुमची विचारसरणी सुद्धा तीच इंग्रजी आहे म्हणून तुम्ही हा शब्द निवडला. तुम्ही हिंदुस्थान का नाही निवडला? तुम्ही भारत का नाही निवडला? बरोबर इंडिया शब्द निवडला कारण इंग्रजांचा वारसा तुम्हाला चालवायचा आहे. ह्युमनी काँग्रेस काढली आणि आता तोच वारसा तुम्ही चालवता. तुम्ही जाती जातीमध्ये विष काजवता, कधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करता. खर तर हे आघाडी दर बैठक घेते. पटण्याला राहुल गांधीजीच्या लग्नाची चर्चा केली, बंगलोरमध्ये गेले, 26 पक्ष एकत्र आले, याचा आनंद घेऊन मेजवान्या झोडल्या आणि आता महाराष्ट्रात येऊन मुंबई तोडणार अशी अफवा पसरवताय, महाराष्ट्राचा अवमान करताय. महाराष्ट्राच्या जनतेला हे समजू शकले नाही, मुंबईच्या जनतेला समजू शकले नाही. जगातली कोणतीही ताकद मुंबईला महाराष्ट्रापासून अलग करू शकत नाही. तुमच्यात ताकद आहे तर तुम्ही सांगा. कर्नाटकचे मुख्यमंत्री तुमच्या बैठकीत येत आहे, तिथून तुम्ही सांगा कर्नाटकने ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात द्यावं की आमचे जेवढे गावं आहे ते आम्ही महाराष्ट्राला परत करू. तर इंडियाची बैठक मुंबईला झाली ती काही सार्थकी लागली नाही. तर तुम्ही तुमचं कुटुंब, बाप मुख्यमंत्री, पोरगा पर्यावरण मंत्री, मामा सिंचन मंत्री, भाचा ऊर्जा मंत्री, हे जे यांचे नवीन पारिवारिक राजकारण सुरू आहे यांच्या नेतृत्वामध्ये या देशाचं कधीही कल्याण होऊ शकत.